तर मी भीमराव कडाळे पाटील BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, कॅगचा रिपोर्ट आलेला आहे, कॅगचा अहवाल आलेला आहे. सरकारने जी कामं केलेली आहेत त्यातली त्यात एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या काही योजना सुरू केलेल्या होत्या त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये, आणि त्या योजनांच्या आधारे कॅगचा रिपोर्ट आलेला आहे. आणि कॅगच्या रिपोर्टनं मात्र एकनाथ शिंदेचं टेन्शन वाढवलेलं आहे. आणि कॅग कोर्टानं, त्याचबरोबर कॅगनं सरकारवरती प्रचंड ताशेरे ओढलेले आहेत की सरकारच्या सोबत असलेल्या लोकांवरती कारवाई केली जात नाही, त्याच्या चौकशा केल्या जात नाहीत. मात्र विरोधातलं कोणाचं असेल तर त्याच्या लगे गाजावाजा, पत्रकार परिषदा, आंदोलनं, मोर्चे त्याच्या विरोधात काढले जातात. त्याच्यावरती मात्र चौकशीचा फास लगेच आवळला जातो. मात्र सत्तेतल्या एकाही लोकांच्या विरोधात काही कारवाई केली जात नाही. आणि कॅगचा जो अहवाल आहे, कॅगचा जो रिपोर्ट आहे, या कॅगच्या रिपोर्टवरती मात्र मुख्यमंत्री थोडं सुद्धा काय बोलू शकत नाही किंवा कारवाई करू शकत नाही. असा कॅगच्या रिपोर्टच्या अहवालाने, तसंच कोर्टानं सुद्धा, सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला झापलंय. आणि तेव्हा देवेंद्र फडणवीस जरा खडबडून जागे झालेत आणि ऍक्शन मोडवर आले असं म्हटलं जातं. ऍक्शन बिक्शन काही नाही. मात्र एकनाथ शिंदेचं खच्चीकरण करण्याचा देवेंद्र फडणवीस पूर्णपणे प्रयत्न करतायत का? आता हा कॅगचा रिपोर्ट मध्येच कसा काय आला? केंद्रीय मंत्रिमंडळाचं विस्तारीकरण होणार आहे, त्याच्यामध्ये काही मंत्र्यांना गच्चंती दिली जाणार आहे आणि काही मंत्री नवीन घेतले जाणार आहे. त्यात एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला किती मंत्रिपद मिळणार आहेत आणि मिळणार आहेत अशी सुद्धा चर्चा आहे. मग ह्याच्यातच हा कॅगचा रिपोर्ट आला. IT नोटीस आलं, म्हणजे इन्कम टॅक्स विभागाचं नोटीस आलं, एकनाथ शिंदेच्या पत्नीला नोटीस आलं, श्रीकांत शिंदेना EDचं नोटीस आलेलं होतं. मात्र त्याची चर्चा झालेली नाही. तर हे आताच का? म्हणजे शिवसेनेचे 6 खासदार उद्धव ठाकरे गटाचे देवेंद्र फडणवीसांच्या परस्पर म्हणजे न माहिती होता ते अमित शहाची भेट घेऊन शिवसेनेमध्ये गेलेले आहेत आता सध्या. तर हे सगळे जे एकमेकावरती कुरघोड्या करायचं जे राजकारण आहे, हे काही थांबत नाही. आणि कॅगच्या रिपोर्टमुळं एकनाथ शिंदेच्या अडचणी वाढणार आहेत का? या सगळ्या विषयांची आज आपण चर्चा करणार आहोत की इन्कम टॅक्स विभागाचं नोटीस कधी आलं होतं, कॅगचा अहवाल काय आलेला आहे, या सगळ्या गोष्टींची आज आपण चर्चा करणार आहोत. तर हा संपूर्ण व्हिडिओ त्यासाठी बघितला आपण तर आपल्या लक्षात येईल की नेमका प्रकार काय आहे. त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ बघा. आणि आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करावा, ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्र राज्याचं राजकारण हे कायमस्वरूपी राजकीय दृष्ट्या एकमेकावरती कुरघोड्या करणं, म्हणजे राज्याचंच नाही तर केंद्राचं सुद्धा असंच आहे. केंद्राचे जे राजकारण आहे त्याच्यामध्ये सुद्धा असंच आहे. एकमेकावरती कुरघोड्या करणं, एकमेकाला अडचणीत आणणं, अशाच पद्धतीचं सगळं राजकारण सुरू असतं. आता महाराष्ट्रातले जे माजी मुख्यमंत्री आहेत एकनाथराव शिंदे साहेब यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि तो लाडकी बहीण योजना ही ड्रीम प्रोजेक्ट ठरला. त्यामुळं सरकार भरघोस मताने निवडून आलेलं होतं. मात्र आता या कॅगच्या रिपोर्टवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेलेले आहेत. कॅगचा रिपोर्ट असेल, इन्कम टॅक्सचं नोटीस असेल, EDचं नोटीस असेल, हे अशा सगळ्या गोष्टींमुळं एकनाथ शिंदेच्या अडचणीत वाढ होणार आहे, अडचणीत भर पडणार आहे, हेही तितकंच खरं आहे. आता नेमकं कॅगचा रिपोर्ट म्हणजे भारताचे महालेखापरीक्षण हा घटनात्मक पद आहे आणि राज्य सरकारच्या सर्व खर्चाच्या योजना आणि उत्पन्नाचं ऑडिट करून रिपोर्ट विधानसभेत सादर करत असते. त्याला आपण कॅग म्हणतो, CAG कॅग. आता 2024 मध्ये शिंदे सरकारसाठी काय मुद्दे, म्हणजे 2024च्या अगोदर एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते आणि याच्या साम TV वरती 3 बातम्या
प्रसिद्ध झाल्या आणि त्या गाजल्यात सुद्धा. आता सध्या चर्चेचा विषय आहे तो महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना. बघा, मुद्दा पात्रता तपासणी न करता सेल्फ डिक्लेरेशन वरती पैसे दिले गेले. हा प्रमुख कॅगचा जो रिपोर्ट मध्ये जे कॅगनं म्हटलेलं आहे, निरीक्षण जे नोंदवलेलं आहे हे नोंदवलेले आहे. तर इतर बाबी सुद्धा या गोष्टींमध्ये आहेत. दुसरं असं म्हटलेलं आहे कॅगनं की IT आणि RTO डेटा मॅच केला असता तर अनेक अपात्र लाभार्थी आढळले असते, परंतु हे केलं गेलेलं नाही. पुन्हा IT रिटर्न भरणाऱ्या महिला त्यांना सुद्धा, म्हणजे इन्कम टॅक्स भरणाऱ्या महिला त्यांना सुद्धा लाडकी बहीण योजनेमधून पैसे गेले. 4 चाकी वाहन असलेल्या कुटुंबाला सुद्धा लाडक्या बहीण योजनेमधून पैसे गेले. एका घरात 2 पेक्षा अधिक महिलांना लाभ मिळाला. परिणामी फडणवीस सरकारने आता 1 कोटीपर्यंत महिला अपात्र केलेल्या आहेत, त्यांचा हप्ता बंद केलेला आहे. निधीचा वापर आणि अनियमितता ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आढळलेली आहे. त्याचबरोबर दुसऱ्या ज्या काही सरकारी योजना, म्हणजे आता बघा कॅगनं आरोग्य, सार्वजनिक बांधकाम विभाग, कृषी योजना, पण काही म्हणजे ह्या सगळ्या विभागामध्ये त्रुटी काढलेल्या आहेत. कसा कसा भ्रष्टाचार झाला हा कॅगनं सगळं काढलेलं आहे. कुठल्याही गोष्टीचं टेंडर पाळलं गेलं नाही. टेंडर मध्ये जे नियम अटी असतात ह्या पाळल्या गेले नाही. हे कॅगचा रिपोर्ट मध्ये अहवाल आहे, कॅगचा अहवाल आहे हा कॅगनं तयार केलेला अहवाल आहे आणि तो सरकारकडे सादर केलेला आहे. त्याचबरोबर टेंडर प्रक्रिया जी आहे ही पाळली गेलेली नाही. निधी वेळेवर खर्च केला गेलेला नाही. निष्कर्षा बाहेरचा खर्च झालेला आहे. महसूल आणि कर्ज, राज्याचं कर्ज आणि महसूल गोळा करण्यावर पण कॅगने शिफारशी दिल्या होत्या, परंतु त्या सरकारनं मान्य केल्या नाहीत. आता आज काय झालंय नेमकं बघा. देवेंद्र फडणवीस सरकार कॅगच्या शिफारशीनुसार कारवाई करणार आहे आणि अपात्र लोकांकडून पैसे वसूल करणार आहे. मात्र ह्याचा सगळ्यात मोठा फटका हा एकनाथ शिंदेंना बसणार आहे. तो कसा ते पण मी पुढे जाऊन तुम्हाला सांगणार आहे. आता डिफेन्स मोड मध्ये योजना गरिबांपर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्यासाठी घाई झाली अशी बाजू एकनाथ शिंदे यांच्याकडून मांडण्यात आली. मात्र विरोधकांनी म्हटलं की हजारो कोटींचा जो घोटाळा झाला याचं काय करायचं. बघा, सरकारी नोकरदार महिला आहेत, ज्या नोकरीला आहेत, बांधकाम विभागामध्ये, इरिगेशन मध्ये, शाळेवरती शिक्षक आहेत, अशा महिलांना सुद्धा हे पैसे गेलेले आहेत. म्हणजे हा पूर्णपणे सर्वात मोठा घोटाळा. आता हे आज सरकार भाजपचं आहे म्हणून हा घोटाळा आपल्याला हे सरकार जाणीवपूर्वक घोटाळा लपवतंय. हे प्रत्येकाच घोटाळा लपवतं. आता आपल्याला जर हा रिपोर्ट जर वाचायचा असेल पूर्ण कॅगचा, कॅगनं जे सरकारवर ताशेरे ओढलेत, एकनाथ शिंदेवरती ताशेरे जे ओढलेले आहेत कॅगनं, तर तो रिपोर्ट जर आपल्याला पूर्णपणे वाचायचा असेल तर कॅगची वेबसाईट आहे, कॅग गिव्ह स्टेट रिपोर्ट महाराष्ट्र 2024 अशी एक वेबसाईट आहे त्यांची आणि त्याच्यावरती आपण हे सगळं वाचू शकतो. आता विधानसभेत सुद्धा वेबसाईट सत्रात मांडल्यानंतर PDF त्याची अपलोड होते. बघा, हे सगळं आपल्याला कॅगच्या रिपोर्टाच्या आधारे, म्हणजे कॅग काय आहे, कॅगनं काय केलेलं आहे लाडक्या बहीण योजनेमध्ये, हे सगळं मुद्दे जवळपास मी आपल्याला कुठं कॅगचा रिपोर्ट पाहता येईल वगैरे ते तुम्हाला सांगितलेलं आहे. आता कॅगचा रिपोर्ट जो आलाय तो 2 वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये आलाय आणि ह्याची चर्चा मात्र फार मोठी महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. याचा गदारोळ महाराष्ट्रामध्ये फार मोठा झालेला आहे आणि सध्या सरकार कसं भ्रष्ट आहे, सरकार कसं भ्रष्टाचारी आहे, भ्रष्टाचारी सरकार कसं चाललंय हे मात्र या गोष्टींमधून आपल्याला दिसून येतं. तुम्हाला मी ह्याचा एक साम टीव्हीचा एक व्हिडिओ दाखवतो की साम टीव्हीनं च्या पत्रकारांनी काय बातमी केली. हे दुसरे कोणी चॅनलवाले बातम्या करणार नाहीत, काही महत्वाचे चॅनल असे आहेत. आता हा बघा, दिस व्हिडिओ इज प्रायव्हेट. बघा, तो व्हिडिओ सुद्धा ओपन होय नाही आता तो कॅगचा. मग तो व्हिडिओ काढलेला दिसतोय त्या ह्याच्यावरनं.
तर बघा कशा पद्धतीनं हे सध्याचं वातावरण आहे, सध्याचं देशातलं वातावरण आहे आणि किती मोठा भ्रष्टाचार हा या गोष्टींमध्ये झालाय हा आपल्याला दिसून येते। तर तुम्हाला तो व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करतो मी, मात्र बघा बातमीचे अपडेट घेतच राहूया। तुर्तास एक मोठी बातमी सध्या समोर येते। कॅगच्या अहवालानंतर, कॅगच्या ताशेऱ्यानंतर फडणवीस ऍक्शन मोडवर आलेले आहेत। सगळ्यात मोठी बातमी आहे राजकीय वर्तुळातून कॅगच्या अहवालानंतर खळबळ उडवणारी ही बातमी आहे। कॅगच्या ताशेऱ्यावर फडणवीस ऍक्शन मोडवर आल्याचं कळतंय। नगरविकास, आरोग्य आणि महिला आणि बालविकास खात्यासह ताशेरे ओढल्याचा स्पष्टीकरण देण्याचेही आदेश देण्यात आलेले आहेत। या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी भरत मोहोळकर। भरत, काय सांगशील? कॅगच्या अहवालानंतर शिंदेचं टेन्शन वाढलं असं म्हणावं लागेल का? बघा हे नक्कीच एकनाथ शिंदेचं टेन्शन अहवाल 10 जुलै रोजी आला आणि त्यानंतर त्यामध्ये कालच आलेला आहे हा अहवाल असेल, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे म्हणजे प्रकाश आंबेडकरांकडे असलेलं आरोग्य खातं असेल, या खात्यांवरती कठोर ताशेरे ओढण्यात आल्याचं पाहायला मिळालं होतं। खरं पाहिलं तर ज्या पद्धतीने या दोन्ही खात्यांमध्ये जो बजेट त्यांना मंजूर करून देण्यात आलं होतं, पुरवणी मागण्याच्या माध्यमातून त्यांना ज्या पद्धतीने निधी देण्यात आला होता, हा निधी खर्चच न करण्यात आल्याचं समोर आलं। जवळपास एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्याला 23,000 कोटींचा निधी पुरवणी मागण्यातून देण्यात आला होता, कर्ज रक्कम घेऊन देण्यात आलं होतं। त्यापैकी 11,000 कोटी रक्कम ही खर्चच न करण्यात आल्याने ती पडून राहिली आणि त्यावरच कॅगने कडक ताशेरे ओढले होते। या सगळ्या संदर्भात जर आपण पाहिलं तर आता एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्याला, प्रकाश आंबेडकर यांच्या आरोग्य खात्याला, आदिती तटकरे यांच्या महिला बालकल्याण खात्याला, आता या खात्यांकडून मुख्यमंत्री फडणवीस त्यांनी अर्थ खात्याचे प्रमुख म्हणून या सगळ्या खात्यांकडून आता स्पष्टीकरण मागवलेलं आहे आणि या स्पष्टीकरणामुळे एकनाथ शिंदे यांचं टेन्शन वाढल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय। श्यामल, नक्कीच धन्यवाद भरत दिलेल्या या। बघा हे आता हा निधी खर्च केला नाही, परंतु जो निधी खर्च केलेला आहे तो निधी नेमका कुठं खर्च केला हे सुद्धा आता महत्वाचं आहे। म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या अडचणीमध्ये कशी वाढ होत चालली ते पण मी तुम्हाला सांगतो पुढे जाऊन। आता बघा शिंदे साहेबांच्या अडचणी फडणवीस वाढवतायत का? देवेंद्र फडणवीसांना एकनाथ शिंदेना हळूहळू राजकारणात संपवायचंय का? म्हणजे कॅगचे 2 वेगवेगळे रिपोर्ट आलेत। एक तर तो खर्च केला नाही तो, आणि दुसरा लाडकी बहीण योजनेमध्ये जो घोटाळा झाला, हजारो कोटींचा घोटाळा आहे तो, त्याच्यावरती सुद्धा कॅगनं त्याच्यावरती सुद्धा बोट ठेवलेला आहे की एका घरात 6 ते 7 महिलांना लाभ मिळालेला आहे। एका घरात ज्याच्याकडे 4 चाकी वाहने आहे त्या महिलेला सुद्धा लाभ मिळालेला आहे। तसंच ज्याच्याकडं 4 चाकी आहे, नोकरीला आहे, अशा महिलांना सुद्धा लाभ मिळालेला आहे। म्हणजे बघा किती भयानक ही परिस्थिती आहे। आता हे किती डेंजर विषय आहे बघा। म्हणजे लाडकी बहीण योजनेमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे आणि ह्याच विषयावरती एकनाथ शिंदेवरती बोट SIT दाखवलेला आहे। म्हणजे लाडकी बहीण योजनामध्ये अनियमितता जी दाखवली गेलेली आहे, अपात्र लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे गेलेले आहेत आणि ते एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असताना आता कॅगनं म्हटलेलं आहे की लाडकी बहीण योजनेचं ऑडिट केलं, त्यात दिसलं की सेल्फ सर्टिफिकेशनवर अनेक अपात्र महिलांना पैसे गेलेले आहेत। तसंच IT आणि RTO डेटा तपासल्यावर आढळलं की इन्कम टॅक्स भरतात, ज्या महिला इन्कम टॅक्स भरतात त्यांना सुद्धा पैसे गेले। काहींकडे कार आहे, एकाच घरात 5-5, 6-6 महिलांना पैसे गेले। हे सगळं कॅगच्या रिपोर्टमध्ये आहे आणि आता देवेंद्र फडणवीस सरकारनं ह्या अपात्र महिलांचे पैसे बंद केले, मात्र त्यांच्याकडनं वसुली। म्हणजे सरकारची बदनामी भ्रष्टाचारामध्ये किती होते। काल परवा आपण पाहिलं की त्या मुंबईचा वरळीचा सी लिंक जो आहे पहिल्याच पावसामध्ये सगळा धुवाधार झाला, त्याचा पहिल्याच पावसामध्ये सगळं कशा पद्धतीने त्याचा हाल झालं त्या रस्त्याचं हे सुद्धा आपण बघितलेलं आहे। म्हणजे बघा
एकनाथ शिंदे यांना वारंवार अडचणीत आणण्यासाठी हे सगळं प्रकरण सुरू आहे. म्हणजे आता एकनाथ शिंदेची जी शिवसेना आहे त्या शिवसेनेकडनं उत्तर सुद्धा देण्यात येतं की बाबा हे एकनाथ शिंदे साहेबांना बदनाम करण्याचं वगैरे षडयंत्र आहे आणि हे भाजपा करतंय. एकीकडे भाजपा करतंय म्हणायचं, दुसरीकडे विरोधी पक्षनेते करतायत असं सुद्धा म्हटलं जातंय. बघा, एकनाथ शिंदेच्या कार्यकाळातलंच त्याचा अहवाल आहे, मात्र देवेंद्र फडणवीसांनी जे काय केलं त्याचा अहवाल अजिबात आपल्याला दिसणार नाही. आता हे जरी सगळं असलं तरी बघा, कॅगनं असं म्हटलेलं आहे, कृषी, आरोग्य, बांधकाम या सगळ्या विभागांमध्ये प्रचंड घोटाळा झालेला आहे, निधीचा गैरवापर झालेला आहे. निधी कशा पद्धतीनं इकडं सुद्धा खर्ची टाकलेला, तो काही ठिकाणी खर्च केला नाही, काही ठिकाणी खर्च केलाय, तो कसा खर्च केलाय म्हणजे त्याचं खर्च करताना ज्या काही नियम अटी टेंडरचे असतात त्या सुद्धा पाळल्या गेलेल्या नाहीत. आता यामुळं बघा, एकनाथ शिंदेच्या कार्यकाळामध्ये जेवढ्या योजना झाल्या, जेवढं काय झालं त्या सगळ्यांच्या चौकशा सुरू आहेत. मी जे मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं का आपल्याला की एकनाथ शिंदेच्या कार्यकाळामध्ये जी काही कामं झाली, ज्या काही त्यांनी मंजुऱ्या दिल्या त्या सगळ्यांच्या चौकशा देवेंद्र फडणवीसांनी लावल्यात आणि त्या सगळ्या सध्या तरी एक्सपोज झालेल्या नाहीत, मात्र त्याच्या चौकशा सुरू आहेत. आता ह्याच्यावरती सगळ्यांनाच हे केलेलं आहे की बाबा एकनाथ शिंदेनं घोटाळा एकनाथ शिंदेच्या कार्यकाळात झालाय, मग एकनाथ शिंदेच्या कार्यकाळातल्या चौकशा का, अशी सुद्धा चर्चा आता बरीच रंगली गेलेली आहे. तर आता दुसरी गोष्ट अशी की आता एकनाथ शिंदेना कॅगनं तर फटकारलेला आहे. कॅगच्या अहवालामध्ये तर एकनाथ शिंदे बाबतीत जे वर्णन केलेलं आहे की बाबा एकनाथ शिंदेच्या कार्यकाळामध्येच घोटाळा झाला, हे झालं ते झालं. आता दुसरं सुद्धा असं आहे की इन्कम टॅक्सची नोटीस. आता इन्कम टॅक्स डिपार्टमेंट जे आहे त्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची सुद्धा एकनाथ शिंदेना नोटीस आली अशी माहिती संजय राऊत किंवा उबाटा गटाचे जे नेते आहेत यांनी वारंवार सांगितलेले आहे की एकनाथ शिंदेना इन्कम टॅक्स विभागाची नोटीस आलेली आहे. आणि त्यातले त्यात बघा, लता शिंदे ज्या एकनाथ शिंदेच्या पत्नी आहेत, आता कॅगकडून असं सांगण्यात आलेलं आहे की CASS म्हणजे रुटीन तपासणी जी असते प्रॉपर्टीची त्याच्यासाठी आम्ही नोटीस काढलंय असं ह्यानं IT सांगितलेलं, म्हणजे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचं म्हणणं आहे. आणि हे नोटीस 2024-25 साठी रुटीन म्हणजे प्रॉपर्टी रुटीन तपासणी जी असते त्याच्यासाठी केलेली आहे. आता लता शिंदे यांनी कलम 54 अंतर्गत 5 कोटीहून अधिक वजावट क्लेम केलेला होता. ही पूर्णपणे सिस्टम जनरेट प्रक्रिया आहे, त्यात हात घातला गेलेला नाही. म्हणजे IT विभागानं स्पष्ट केलेलं आहे की या प्रकरणामध्ये म्हणजे आता IT इन्कम टॅक्स विभाग सुद्धा नोटिसा काढते, पण परत स्पष्टीकरण देते की अजून तरी काय पुढे कारवाई केली गेलेली नाही. याच्यामध्ये एकनाथ शिंदे असतील, श्रीकांत शिंदे असतील यांचा समावेश नोटीस मध्ये नाही, परंतु त्यांच्या पत्नीचा लता शिंदे यांचा या नोटिशीमध्ये सरळ सरळ संबंध आहे असं IT म्हणजे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनं सांगितलेलं आहे. त्यातच बघा, श्रीकांत शिंदे यांना नोटीस आली होती, तर संजय शिरसाट यांनी एकदा पाठीमागच्या काळामध्ये सांगितलं होतं की ही नोटीस बिटीस आली नाही, इन्कम टॅक्सची काही सुद्धा झालेलं नाही. मात्र पुन्हा त्यांनी असं सांगितलं की काही वेळातच ते वक्तव्य मागे घेतलं आणि त्यांनी सांगितलं